हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. आजचा हा सेशन आपला झालेल्या चॅप्टरमध्ये दिलेले जे टास्कचे MCQs आणि लेवल वाईज MCQs आहेत त्यामध्ये तुम्हाला येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेमवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत किंवा डाऊटवरती डिस्कशन करणार आहोत. स्पेसिफिकली आपण जर कॉलेजमध्ये जर असू तर आपण त्याला सिम्पली डाऊट सेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर हा डाऊट सेशन आता आपण सुरू करूया. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला असे जितके काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काय करायचे, मला व्हॉट्सअपवरती शेअर करायचे आहेत. तुम्ही जे मला प्रॉब्लेम शेअर केलेले आहेत त्याचं आपण वन बाय वन डिस्कशन पाहूया. तर टास्क 1 मध्ये क्वेश्चन नंबर 5 हा जो क्वेश्चन आहे तुम्ही मला डाऊटमध्ये दिलेला आहे. काय आहे? व्हॉट हॅपन इन सिंथेसिस फेज ड्युरिंग सेल सायकल. खूप सिंपल असा प्रश्न आहे. मे बी रीडिंग क्लिअर नसेल किंवा तुम्ही व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पाहिला नसेल. तर सिंथेसिस फेज म्हणजेच काय आहे? ही एस फेज आहे, बरोबर. आणि एस फेज कशासाठी असते? एस फेज इट इज स्पेशली फॉर द पर्पज ऑफ रेप्लिकेशन ऑफ DNA. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? सिंथेसिस ऑफ DNA, बरोबर. मग याचा आन्सर काय येईल? पहिल्या नंबरचा. बाकीचा आपल्याला पाहण्याची गरज नाही. क्रोमोझोम नंबर बिकम डबल होत नाही कारण फक्त DNA कंटेंट डबल होतो. नंतर फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लिआय नाही कारण ते टेलोफेज मध्ये होतं. आणि सिंथेसिस ऑफ ट्युबुलिन प्रोटीन हे जे काही आहे तर ट्युबुलिन प्रोटीन सिंथेसिस हे होईल G2 फेज मध्ये. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम इथे क्लिअर झाला. हा क्वेश्चन नंबर 5 होता. त्यानंतर तुम्ही जे डाऊट मध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये दूसरा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 13, सॉरी क्वेश्चन नंबर 11. Now what is about the question number 11? In the somatic cell cycle. Somatic cell cycle म्हणजे काय? सोमॅटिक सेल सायकल हे आधीच क्लिअर पाहिजे तुम्हाला. सोमॅटिक सेल सायकल म्हणजेच बॉडी सेल डिव्हिजन किंवा बॉडी सेलची सायकल, त्याला आपण सोमॅटिक सेल सायकल म्हणतो. मग काय काय होतं, काय काय होत नाही, या 4 ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. DNA रेप्लिकेशन टेक्स प्लेस इन एस फेज होतं ना, बरोबर. एस फेज मध्येच होतो म्हणजे हे सरळ सरळ क्लिअर आहे की या फेज मध्ये DNA रेप्लिकेशन होतं. ठीक आहे. आता सेकंड दिले, ए शॉर्ट इंटरफेस इज फॉलोड बाय ए लॉंग मायटोसिस. चुकलं का? हा शॉर्ट नाहीये आणि इकडे लॉंग नाहीये, म्हणजे उलट करावं लागेल. शॉर्ट मायटोटिक फेज आहे आणि लॉंग हा इंटरफेज आहे. अशा प्रकारची कंडिशन या ठिकाणी आहे. म्हणजे हा ऑप्शन चुकला. G2 फेज फॉलोज मायटोटिक फेज. G2 फेज फॉलोज मायटोटिक फेज नाही, तर मायटोटिक फेज फॉलोज दी G2 फेज असा आहे. म्हणजे हा गेला. इन G1 फेज DNA कंटेंट इज डबल the amount of DNA present in the original cell. हे कधी होतं? नॉट इन द G1. कधी होईल हे? इन S and G2 मध्ये. म्हणजे हा ऑप्शन घ्या. एकच ऑप्शन यामध्ये बरोबर, दॅट इज DNA रेप्लिकेशन टेक्स प्लेस इन S फेज. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय आहे? इन विच फेज, खालीलपैकी कोणती फेज जी आहे प्रोटीन्स फॉर स्पिंडल फायबर्स फॉर्मेशन आर सिंथेसाइज्ड. आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन साठी लागणारे जे प्रोटीन्स आहेत आपण बघितलंय की हिस्टोन प्रोटीन जे आहेत, हिस्टोन प्रोटीन हे एस फेज मध्ये फॉर्म होतात. पण स्पिंडल फायबर साठी, स्पिंडल फायबर हे कशासाठी आहे की तुमचे सेल आहे आणि सेल मध्ये 2 पोलार पोझिशन आहे आणि ह्या 2 पोलार पोझिशन साठी लागणारे स्पिंडल्स, बरोबर ना. आणि त्याला काय होतं, तुमचे क्रोमोझोम या पद्धतीने अरेंज केले जातात, बरोबर आहे. मग हे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत हे स्पिंडल फायबर फॉर्म करायचे. हे कधी होईल? जेव्हा डिव्हिजन स्टार्ट होतं त्याच्या बिफोर. आणि डिव्हिजन स्टार्ट होण्याच्या बिफोर कोणती फेज आहे? ओनली G2 फेज इज देअर. म्हणण्याचा आन्सर काय येईल? बी हा आन्सर येईल. सो दीज आर ऑल क्वेश्चन्स ऑफ these are all doubts of task 1. Now doubts of task 2.
डायरेक्ट शीट तुमच्या समोर ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल चांगल्या पद्धतीने. तसंही मी तुम्हाला शिकवलेलं जे आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून जर घेतलं असतं तर तुम्हाला हे डाऊट आले नसते, कारण सिंपल होते. 7 नंबरचा MCQ आहे तुम्ही दिलेल्या डाऊटमध्ये. पाहूया आपण. हाऊ मेनी क्रोमोझोम्स, काय दिला हा प्रश्न? हाऊ मेनी क्रोमोझोम्स शाल बी प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल. काय म्हटलं इथं? चांगलं समजून घेण्याची गरज आहे. डिप्लॉइड सेल म्हटलंय. ॲट मायटॉटिक ॲनाफेज इफ इट्स एक सेल हॅज 10 क्रोमोझोम. इफ इट्स एक सेल, पहा, इफ इट्स एक सेल हॅज 10 क्रोमोझोम. समजतंय? हाऊ मेनी क्रोमोझोम शाल बी प्रेझेंट इन ए डिप्लॉइड सेल. तुम्हाला विचारलं काय त्यांनी की डिप्लॉइड सेलमध्ये किती क्रोमोझोम असेल मायटॉटिक ॲनाफेजच्या वेळेस. ठीक आहे. इफ इट्स एक सेल हॅज 10 क्रोमोझोम, जर त्याचे एक सेल 10 क्रोमोझोम कन्सिस्ट करत असेल. एक सेल इज ए गॅमेट, तुम्हाला माहित आहे नाही? एक सेल काय आहे? हा गॅमेट. आणि गॅमेट इज ऑलवेज हॅप्लॉइड. जर गॅमेट हॅप्लॉइड असेल, ठीक आहे, तर मग डिप्लॉइड सेल हा त्याची बॉडी आहे. तुम्हाला इथं क्लिअर झालं की डिप्लॉइड दिलंय, गॅमेट दिलंय. पण त्यांनी विचारलंय मायटॉटिक ॲनाफेज, ओनली दी फेज व्हेअर डबल नंबर ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट. करेक्ट? कारण ॲनाफेजच्या वेळेस काय होतं तुम्हाला आठवत असेल? ॲनाफेज सियर, ॲनाफेजच्या वेळेस काय झालं? क्रोमोझोम नंबर डबल झालेला आहे. ओनली एकच स्टेज मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस कुठेतरी कोपऱ्यात लिहून घ्यायला सांगितलं होतं. एकच असं स्टेज आहे की त्यावेळेस क्रोमोझोम नंबर डबल होतो. नंतर हा सेपरेट न्यूक्लियस फॉर्म होतो आणि हा सेपरेट न्यूक्लियस फॉर्म होतो आणि तेव्हा पॅरेंटल कंडिशन मेंटेन होते. म्हणजे पॅरेंटल जर डिप्लॉइड असेल तर हे काय असेल? डिप्लॉइड. पण ॲनाफेजच्या वेळेस एक ट्रिप्लॉइड असेल, सॉरी टेट्राप्लॉइड असेल. कसं असेल? ड्युरिंग ॲनाफेज जर बॉडी सेल डिप्लॉइड असेल तर ॲनाफेजच्या वेळेस कसं असेल? टेट्राप्लॉइड असेल. बरोबर. त्यांनी काय सांगितलंय? एक सेल हॅज 10 क्रोमोझोम. हॅप्लॉइड कंडिशन किती क्रोमोझोम कन्सिस्ट करते? 10 क्रोमोझोम कन्सिस्ट करते. हॅप्लॉइड. तर टेट्राप्लॉइड किती कन्सिस्ट करेल? 10 into 4 दॅट इज 40. मग किती क्रोमोझोम असतील इथं? 40. आन्सर काय येईल? 4 हा आन्सर येईल. डिप्लॉइड मध्ये किती असतील? 20. जर डिप्लॉइड असेल तर 20 आणि जर टेट्राप्लॉइड असेल तर 40. आणि ही कंडिशन फक्त ॲनाफेज मध्ये भेटते, दुसरं कोणत्याही ठिकाणी अशी कंडिशन भेटत नाही. असं क्वेश्चन तुमचं चांगलं होतं डाऊट मध्ये, परंतु याचा आन्सर ऑलरेडी मी शिकवताना तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 26 तुम्ही दिलेल्या डाऊट पैकी क्वेश्चन नंबर 26 काय म्हणताय? द मेजर इव्हेंट that occurs during the anaphase of mitosis. काय म्हटलंय? मेजर इव्हेंट. विचारताना काय म्हटलंय? मेजर ड्युरिंग द ॲनाफेज. लगेच ॲनाफेजचं तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. विच ब्रिंग अबाउट द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम. याच्यामध्ये काय होतं? क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. देर इज अन इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द क्रोमोझोम. मग इक्वल डिस्ट्रीब्युशन का होतं? तर तुमचे क्रोमोझोम टिलोफेज मध्ये असे, सॉरी मेटाफेज मध्ये असे होते. ॲनाफेजच्या काय झालं? इथून डिवाइड झाले. बरोबर ना? इथून डिवाइड झाले म्हणजे देर इज डिव्हिजन ऑफ सेंट्रोमेअर. आणि सेंट्रोमेअर डिव्हिजन झाल्यानंतर हे काय होत आहे? पोलार पोझिशन कडे ट्रान्सफर केले जात आहेत या पद्धतीने. ठीक आहे ना? मग इथं त्यांनी विचारले की ऍक्च्युअल काय होतं तिथे? रेप्लिकेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल नाही. याचं कारण एस फेज मध्ये होतो, इथे मायटोसिसच्या वेळेस नाही आणि ॲनाफेज मध्ये तर बिलकुल नाही. स्प्लिटिंग ऑफ द क्रोमॅटिड असं होणार नाही. हा स्प्लिटिंग होतं, पण कुठून होतं? तर फ्रॉम सेंट्रोमेअर. कुठून होतं? फ्रॉम सेंट्रोमेअर. आपण इथंच बघितले पहा, फ्रॉम सेंट्रोमेअर. हे क्लिअर झालं. पण कंडेन्सेशन ऑफ द क्रोमॅटिन हे कुठे होतं? इन प्रोफेज. प्रोफेज, नॉट इन द ॲनाफेज. मग याचा आन्सर काय आलं? सी हा आन्सर येईल. ठीक आहे. तर हे झाले टास्क 2 चे डाऊट्स. आपण पुढे जाऊया. टास्क 3 मध्ये तुम्ही एकही डाऊट दिलेला नाही. अभ्यास चांगला आहे, याच्यामुळे कोणतेही डाऊट आलेलं नाहीये. तसंही डाऊट पाठवणारे खूप कमी विद्यार्थी आहेत. मला असं वाटायला लागलेलं आहे की तुम्ही लोक अभ्यास करत नाही. तुम्ही आता अभ्यास केलं, वेळेवरती तुमचे काम जर तुम्ही पूर्ण केले तर त्याचा काय परिणाम होईल हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
म्हणजे तुम्ही इथं फिजिकली जेव्हा अवेलेबल असणार आहे ना, त्यावेळेस तुमचं सिलेबस पूर्ण झालेला असणार आहे. आणि म्हणजे सिलेबस पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस झालेला असेल, तेव्हा तुम्ही रिव्हिजन परत आपण येऊन रिव्हिजन घेणार आहोत. मग आपण रिव्हिजन करणार आहोत. याचा अर्थ तुम्ही आणखीन परफेक्शनकडे जाणार आहात. तुमचे रिझल्ट बाकीच्यांच्या कंपेअरमध्ये चांगले येतील. आता डाउट्स ऑफ द लेवल 1 क्वेश्चन. लेवल 1 मध्ये तुम्ही जे मला डाऊट दिले 3, 28, 65, 68 आणि 89 हे क्वेश्चन दिलेले आहेत. मी 1 बाय 1 क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 3. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम. ही जी डायग्राम आहे ती ऑब्झर्व करा. ठीक आहे. चूज अप्रोप्रिएट लेबलिंग. त्याला अप्रोप्रिएट लेबलिंग चूज करायचं. ऑलरेडी त्यांनी DBAC दिलेले म्हणजे ABCD दिलेलं आहे. आता जर तुम्ही इथं जर बघितलं आधी डायग्राम चांगल्या पद्धतीने पाहून घेणं गरजेचं आहे. हे जर डायग्राम बघितली तर पहा, मी हे रेड करतोय. हा एवढा पार्ट हा इंटरफेसचा आहे आणि हा एवढा पार्ट काय आहे, एम फेजचा आहे. बरोबर. यामध्ये बी काय असेल, इथं त्यांनी सेल सायकल बिगिन्स आहे म्हणजे बी काय असेल, याचा अर्थ G1 असेल. ए काय असेल, एस असेल आणि सी काय असेल, G2 असेल. बरोबर ना. इथं एक पार्ट बाहेर आलेला दिसतोय. सेल सायकल बिगिन झाल्यानंतर इथं चेक पॉईंट आहे आणि इथं एक चेक पॉईंट आहे. सेल डिफरन्सिएशन म्हणतात ते. नॉन डिवायडिंग सेल म्हणजे इथं काय असेल, G0 कंडिशन. हे झालं त्याची सेल सायकल. तुम्ही डायग्राम पाहून या पद्धतीने त्याचं डिस्क्रिप्शन केलं. आता तुम्हाला जे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे ते फाइंड आउट करायचे आहेत किंवा त्या ऑप्शन नुसार तुम्हाला इथं काय करायचं, काम करायचं आहे. मग आता हे काम तुम्ही कसं करणार ऑप्शन नुसार. सी हिअर तुम्हाला ऑप्शन 1 दिलेला आहे म्हणजे ए ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन 1 1 2 3 4 असे आहेत आणि तुमच्या फिगर मध्ये दिलेले ABCD इथे आहेत. ABCD दिलेले आहेत. मग आता ए आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. ए काय आहे, ए इज ए एस फेज म्हणजे 4 आलं. बरोबर. 4 मध्ये ए ही एस फेज कन्सिस्ट करते. बरोबर आहे. आता तुम्ही बी कडे या. बी काय आहे आपलं, G1 फेज म्हणजे इथं आलं. बरोबर. म्हणजे ऑप्शन 1 जर घेतलं तर बी G1 येईल. ठीक आहे. ऑप्शन 4 घेतलं तर ए एस फेज येईल. ठीक आहे. पुढे पहा, कोणती फेज इथं तुम्हाला मॅच होते हे महत्वाचं आहे आपल्याला. असं पाहण्यापेक्षा सरळ जाणं मुलांना. ए हे एस आहे. तुम्हाला असे 2 ऑप्शन फाइंड आउट करायचे आहेत. मला असं वाटतं ह्या प्रश्नामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. तरी पाहून घेऊ एकदा. त्याच्यानंतर तर सी दिलाय, सी इज ए G2 म्हणजे असं. त्यानंतर डी इज ए एम फेज म्हणजे इथे. हे सगळे इकडे तिकडे गेलेत. बरोबर. तुम्हाला इथं ऑप्शन असं पाहिजे होतं की 1B. ठीक आहे. त्यानंतर 2 1B. त्याच्यानंतर परत 1C. त्यानंतर 4A आणि 4D असं पाहिजे होतं. हे काहीसं चुकलेलं आहे. प्रश्नच चुकलेला आहे. मग इथं क्लिअर करून घ्या. क्लिअर करून घ्या म्हणजे काय करायचं, तर ऑप्शन जर त्या पद्धतीचं असेल तर आपल्याला तो ऑप्शन घ्यायचा. आपण ते ऑप्शन घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. मग असं पाहिजे होतं एकतर 1 2 3 वरती जे ऑप्शन त्यांनी दिलेत ना, तर कोणतं तरी एकाच याच्यामध्ये 4ही टाकणं त्यांनी गरजेचं होतं. पण त्यांनी ते तसं केलेलं नाही. म्हणून हा प्रश्न चुकलेला आहे.
ठीक आहे, पण आपण इथे सेल सायकल चांगल्या पद्धतीने पाहून घेतलेली आहे. सो दिस इज अबाउट द क्वेश्चन नंबर 3 आणि म्हणूनच हा तुम्हाला डाऊट आलेला असेल, इथं क्लिअर होतंय. त्याच्यानंतर लेवल 1 मध्ये 28 नंबरचं क्वेश्चन तुम्ही डाऊट मध्ये टाकलेला आहे. क्वेश्चन नंबर 28 काय आहे? Animal cell cytoplasm divides by the formation of furrow. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. Such thing is not possible in plant cell. अशा प्रकारची गोष्ट प्लांट सेल मध्ये पॉसिबल नाही, बरोबर ना? कारण प्लांट सेल मध्ये कसं होतं, इन प्लांट सेल देर इज डिव्हिजन बाय सेल प्लेट फॉर्मेशन, बरोबर? या प्रोसेसद्वारे तिथं डिव्हिजन होते, सेल प्लेट फॉर्मेशन. बिकॉज प्लांट सेल, याचं कारण काय आहे, या मागचं कारण काय आहे? हॅव लार्जर सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम जास्त असले आहे म्हणून की डू नॉट हॅव मेकॅनिझम फॉर सायटोकायनेसिस, की त्यांच्यामध्ये सायटोकायनेसिसचं मेकॅनिझमच होत नाही. की डू नॉट हॅव सेल मेम्ब्रेन, त्यांना सेल मेम्ब्रेन नाही. की हॅव रिलेटिव्हली एक्सटेन्सिबल सेल वॉल. मग आपल्याला हे माहित आहे की प्लांट्समध्ये स्पेसिफिकली सेल वॉल जो आहे, तुमचं सेल डिवाइड व्हायचं म्हणजे सेल वॉल फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. दोन सेल एकमेकाला कनेक्टेड आहे मिडल लॅमेला, बरोबर? आणि ऍक्च्युअली मिडल लॅमेला जो आहे तो प्रायमरी वॉलच्या आधी फॉर्म होतो. याचं कन्व्हर्जन प्रायमरी वॉल मध्ये होईल, बरोबर? प्रायमरी वॉलचं कन्व्हर्जन सेकंडरी वॉल मध्ये होईल, बरोबर? या पद्धतीने प्रोसेस आहे. म्हणजे या प्रकारच्या कंडिशनला आपण म्हणतो एक्सटेन्सिबल, सॉरी इनएक्सटेन्सिबल. आपण काय म्हणतो, इनएक्सटेन्सिबल अशा प्रकारची कंडिशन. आणि म्हणूनच याचा आन्सर काय येईल, 4th नंबरचा हा आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 65. सी इग्नोरिंग, काय म्हटलं त्यांनी, इग्नोरिंग द इफेक्ट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. मेओसिस आहे, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, मेओसिस. काय करा तुम्ही, क्रॉसिंग ओव्हरचा इफेक्ट इग्नोर करा. हाऊ मेनी डिफरंट हॅप्लॉइड सेल्स अराइज बाय मेओसिस इन ए डिप्लॉइड सेल हॅव्हिंग 2n इज इक्वल टू 12. मेओसिस काय असतं, 2n इज इक्वल टू n प्लस n असं तयार होतं ना, बरोबर? 4 तयार होतात, मग हे हॅप्लॉइड सेल तयार केले जातात इथं, बरोबर? त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही क्रॉसिंग ओव्हरचं इफेक्ट इग्नोर करा, काय होतं तिथं. हाऊ मेनी डिफरंट हॅप्लॉइड सेल अराइज बाय मेओसिस इन ए डिप्लॉइड सेल हॅव्हिंग 2n इज इक्वल टू 12. 12 म्हणजे हा क्रोमोझोम नंबर आहे, हा क्रोमोझोम नंबर आहे. तर आपण याला या पद्धतीने सोडू पहा. इकडे 2n इज इक्वल टू 12, बरोबर ना? n नंबर हियर 2n म्हणजे इथे 2n डिप्लॉइड आहे, याचा अर्थ आपल्याला असं घ्यावं लागेल 212, बरोबर ना? त्याने काय म्हटलं, इज इक्वल टू 12, n त्याच्यामध्ये 12 झाला, हा झाला डिप्लॉइड, बरोबर? त्याची हॅप्लॉइड कंडिशन काय असेल, 2⁶, बरोबर ना? ही त्याची काय झाली हॅप्लॉइड कंडिशन. 2⁶ इज इक्वल टू, करा मग किती होईल, असंच करावं लागेल ना, 6 वेळेस 2 वेळा गुणावं लागेल, म्हणजेच काय होईल, टोटल 64. म्हणजे टोटल हॅप्लॉइड नंबर ऑफ सेल्स जे या ठिकाणी फॉर्म होणार आहे ते किती आहेत, 64. समजले तुम्हाला? म्हणजे तुम्ही डायरेक्ट सरळ या पद्धतीने जाऊ नका. इथे हॅप्लॉइड नंबर आहे 2n इज इक्वल टू 12, 2n इज इक्वल टू 12 म्हणजे 2n इज इक्वल टू 6 यायला पाहिजे, बरोबर ना? पण ऍक्च्युली n नंबर वरती टाकायचे, तुम्हाला सेल काढायचे त्याचे, आणि तुम्हाला सेल काढायचे असेल तर मग काय करावं लागेल, टोटल 64 सेल्स तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागते. हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला असेल. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 68 कडे. Question number 68. What are the spindle fibers that connect the centromere? What are the spindle fibers that connect the centromere of chromosome to the respective poles? कोणते स्पिंडल फायबर असतील ते काय करतात,
रिस्पेक्टिव्ह पोल्सला कनेक्ट करण्याचं काम करतात. कोणते आहे? मग पहा ना इथे तुम्ही, हे पोल आहेत तुमचे. हियर इट इज युअर पोल. ओके, त्याच्यानंतर हे स्पिंडल फायबर आहेत, बरोबर. इथे मध्ये तुमचे काय आहेत? क्रोमोझोम आहेत, बरोबर. या फायबर्सला आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड एज दी क्रोमोझोमल फायबर्स. दुसरं नाव आपण देतो डिसकंटिन्युअस फायबर. एक फायबर असा पण असतो जो कंटिन्युअस फायबर असतो पोल टू पोल, पण त्याने काय विचारलं, व्हॉट आर दी स्पिंडल फायबर्स दॅट कनेक्ट सेंट्रोमेअर. ते काय करतं? सेंट्रोमेअर ऑफ क्रोमोझोम्स. हियर दिस इज ए सेंट्रोमेअर, बरोबर ना. मग सेंट्रोमेअरला कायनेटोकोर फॉर्म झालं असेल इथं, या कायनेटोकोर बरोबर हे क्रोमोझोमल फायबर्स पोलला कनेक्ट झाले. म्हणजे आन्सर काय लिहिता येतं डायरेक्ट, दॅट इज क्रोमोझोमल फायबर्स. इंटर क्रोमोझोमल फायबर नाही. इंटर क्रोमोझोमल फायबर कोणते? जेव्हा इथं क्रोमोझोम स्प्लिट झाले सेंट्रोमेअर पासून, हियर मी स्प्लिट केलं याला, आता हे झाले इंटर क्रोमोझोमल आणि हा झाला क्रोमोझोमल. हे झाले क्रोमोझोमल आणि हे झालं इंटरक्रोमोझोमल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द क्वेश्चन नंबर 68. त्यानंतर क्वेश्चन नंबर 89. फिगर दिलेली आहे इथे. Which stage of cell division do the following figure A and B represent respectively? तुम्हाला फिगर दिलेत, बरोबर. आणि या फिगर मध्ये त्यांनी काय सांगितले तुम्हाला? ए आणि बी, ए आणि बी हे दोन जे फिगर आहेत, which stage of cell division they follows. कोणती स्टेज सेल डिव्हिजनची ते काय करतात? फॉलो करत आहेत. तुम्ही बी जर बघितलं तर काय वाटतं तुम्हाला? सेंट्रिओल डिवाइड झालेत, परंतु इथे कंडेन्सेशन सुरू झालेले आहे, न्यूक्लिअर एनवेलोप अजून केलेला नाही, बरोबर. बी म्हणजे बी काय झाली? ही प्रोफेज. काय झाली बी? बी ही प्रोफेज झाली, बरोबर. तुम्ही ए कडे या, ए कडे या. आता ए मध्ये पहा, तुम्हाला इथं सेंट्रोमेअर दिसते, सॉरी सेंट्रोल दिसते, इथे सेंट्रोल दिसतो, बरोबर. म्हणजे फिगर थोडीशी डार्क झाली म्हणून थोडंसं आयडेंटिफाय व्हायला अवघड होईल, पण इतकं पण नाही होणार. आता हे क्रोमोझोमल फायबर आहेत, हे स्पिंडल फायबर्स. ओके, हे जे तुम्हाला दिसतं ना, हे तुमचे क्रोमोझोम्स आहेत. हा पण क्रोमोझोम आहे आणि अजूनही इथं ऍस्ट्रल रेज दिसतात तुम्हाला, इथं ऍस्ट्रल रेज दिसतात, बरोबर ना. याचा अर्थ अजून डिव्हिजन मध्ये आहे. आणि सेकंड थिंग, सेंट्रिओल दिसत असल्या कारणाने टिलोफेज काय झालेलं? 100% नाही. म्हणजे याचा अर्थ काय असेल? इट इज ए अनाफेज. ठीक आहे. इथं पूर्ण डिव्हिजन म्हणजे पूर्ण तुमचे क्रोमॅटिड जे आहेत ते पोलार पोझिशनला गेलेत. पहा, पोलार पोझिशनला गेल्या कारणाने ही लेट अनाफेज झाली. आन्सर काय झालं? ए हा लेट अनाफेज आणि बी हा प्रोफेज. ठीक आहे. सो दिस इज अबाउट क्वेश्चन नंबर 89. हे झालं लेवल 1 चे क्वेश्चन. आपण जाऊया लेवल 2 कडे. लेवल 2 मध्ये ही 4च क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 20, क्वेश्चन नंबर 36, 39, 41 आणि 45. क्वेश्चन नंबर 20 पाहूया. तर हा पहिल्या नंबरचा क्वेश्चन नंबर 20 आहे. मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड चूज द करेक्ट ऑप्शन. मॅच करा. डिव्हिजन ऑफ सेंट्रोमेअर कुठे होतं? कुठे होतं? अनाफेज मध्ये, बरोबर ना. रेप्लिकेशन ऑफ डीएनए कुठे होतं? एस फेज मध्ये. अपीयरन्स ऑफ न्यूक्लियस कुठे होईल? टेलोफेज मध्ये. डिसइंटिग्रेशन ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन कुठे होईल? लेट प्रोफेज मध्ये, बरोबर. मग पहा आता A2 बरोबर, B1 त्यानंतर C3 आणि त्यानंतर D4. आन्सर काय येईल? सेकंड नंबर. पुढे चला. क्वेश्चन नंबर
36 कडे. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतंय? रिकॉम्बिनेशन हा पहिल्या नंबरचा क्वेश्चन आहे. रिकॉम्बिनेशन बिटवीन homologous chromosome is completed by the end of. रिकॉम्बिनेशन म्हटलंय by the end of. मग आता क्रॉसिंग ओव्हर एंड कधी होतं? कधी होतं क्रॉसिंग ओव्हर एंड? रिकॉम्बिनेशन बिटवीन homologous chromosome is completed. इज कंप्लीटेड. रिकॉम्बिनेशन कंप्लीट झाले, सेपरेशन म्हटलेलं नाहीये. मग डिप्लोटीन आणि डीआय कायनेसिस. डिप्लोटीन आणि डीआय कायनेसिस. तर हे दोन पेजेस जे आहेत ते टर्मिनलायझेशन साठी आहे. इथे चार्जमेटा दिसतो आणि इथं टर्मिनलायझेशन. त्यांनी म्हटले रिकॉम्बिनेशन बिटवीन होमोलॉगस क्रोमोसोम इज कंप्लीटेड. त्यांनी रिकॉम्बिनेशन पण म्हटले. आणि रिकॉम्बिनेशन म्हणजे काय झाले? एक्सचेंज ऑफ काय होईल? एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल मटेरियल, बरोबर, किंवा क्रोमोझोमल फ्रॅगमेंट कंप्लीट म्हटलंय. आणि हे कधी होईल? जेव्हा सेपरेशन कडे चालला जाईल. दॅट इज अन डीआय कायनेसिस. सेकंड आन्सर मध्ये चुकलेला आहे, पण याचा आन्सर काय येईल? सेकंड, दॅट इज डीआय कायनेसिस. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39 इथे खालीच आहे. काय म्हणते क्वेश्चन नंबर 39? मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2. कॉलम 1 ला कॉलम 2 बरोबर मॅच करा. पहा, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स कधी फॉर्म होतो? जेव्हा पेअरिंग होते, बरोबर ना, म्हणजे झायगोटीन. क्रॉसिंग ओव्हर ज्यावेळेस थिकनेस वाढते, पॅचॅटिन. चार्जमेटा फॉर्मेशन म्हणजे चार्जमेटा ऍक्च्युअली कधी दिसतो? इन डिप्लोटिन स्टेज. न्यूक्लियर एनवेलप ब्रेक डाऊन, बरोबर, हे एंड ऑफ द प्रोफेज आहे, म्हणजे डीआय कायनेसिस. बरोबर. मग काय येईल? A4, त्यानंतर B1, त्यानंतर C3. कुठे दिसतं? A4 B1 C3 कुठे दिसतं? A4 2 आणि 3 मध्ये दिसतंय. B1 पण दिसतंय, पण C3 फक्त सेकंड मध्ये दिसतंय. म्हणजे याचा आन्सर काय येईल? सेकंड नंबरचं आन्सर येईल 39. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 42. सॉरी, क्वेश्चन नंबर 41 आहे. Different stages of cell cycle represent in the following figure. Identify A, B and C in the figure. तुम्हाला फिगर मध्ये A, B आणि C आयडेंटिफाय करायचं आहे. A, B आणि C तुम्हाला इथं आयडेंटिफाय करायचं आहे. आता तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहात A, B आणि C? हा, याच्यामध्ये A, B, C कुठे आहे? हा, इथं C दिसतंय, बरोबर, इथे B दिसतंय. सो 2 ऑप्शन्स आर देअर. ओके. आता तुम्हाला B आणि C या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करायचा A आणि B आणि C. A दिसत नाहीये फिगर मध्ये, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग A दिसत नाहीये याचा अर्थ असा झाला की हा क्वेश्चन काही प्रमाणामध्ये चुकलेला आहे. परंतु तुम्ही आन्सर काढू शकता. कसं? आधी काय करा, मी तुम्हाला याच्यात पण सांगितलं की तुम्हाला फिगर जर आले असेल तर आधी तुम्ही फिगर तुमच्या पद्धतीने अनालाइज करा. तुम्हाला G1 दिलंय, G2 दिलंय, याचा अर्थ C काय असेल? एस फेज असेल, बरोबर. इथे पुढे एम फेज कडे या. प्रोफेज, मेटाफेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज 3 दिले. टेलोफेज. टेलोफेज नंतर याचा अर्थ बी काय असेल? बी असेल सायटोकायनेसिस. कारण हे 3 जे आहेत हे ऑल 3 हे कॅरिओकायनेसिस झाले, बरोबर ना. हे कॅरिओकायनेसिस झाले, म्हणजे हा बी झाला तो सायटोकायनेसिस. मग आता सी एस फेज आणि बी सायटोकायनेसिस. आता कुठे दिले? इथं ऑप्शन कडे या, पहा. बी सायटोकायनेसिस इथं दिलंय, सी एस फेज इथं दिलंय. याचा अर्थ तुमचा आन्सर काय असेल? 1. इथं खाली तशा पद्धतीने काही दिलेलं नाहीये. मग इथं करायला काय पाहिजे होतं त्यांनी? हा जो मेटाफेजचा जो पार्ट आहे ना, त्याच्या ऐवजी ते ये द्यायला पाहिजे होतं, म्हणजे आन्सर तुमचा आला असतं. तसंही तुम्हाला इथं आन्सर भेटून गेलं. दॅट इज फर्स्ट नंबरचं या ठिकाणी आन्सर आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये मला क्वेश्चन नंबर 45 दिलेला आहे. सियर हा शेवटचा क्वेश्चन आहे ह्या लेवल 2 मध्ये. काय आहे क्वेश्चन नंबर 45?
इन मेओसिस द डॉटर सेल डिफर फ्रॉम पॅरेंटल सेल. बरोबर ना, मेओसिस आहे, डॉटर सेल डिफर फ्रॉम पॅरेंटल सेल टू यन सेल, आणि डॉटर सेल काय असेल मग, यन असेल. ॲज वेल ॲज अमंग देमसेल्फ विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. खालीलपैकी कोणतं यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे डिप्लॉइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला, हॅप्लॉइडमध्ये का होतो. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर मध्ये इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणतात त्याला. असॉर्टमेंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन, हे तुम्हाला सेपरेट जेनेटिक्स मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, पण इथे याचा संबंध नाही, तरी सुद्धा संबंध कसा येतो, मग 2n आहे. ठीक आहे, मग क्रोमोझोम नंबर जो आहे तो काय होतो, हाफ डिस्ट्रीब्यूट होतो गॅमेट्स मध्ये, त्याला आपण म्हणतो इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, आणि क्रॉसिंग ओव्हर तर होतच तिथे. मग क्रॉसिंग ओव्हरमुळे हे होतं का, पुढे झाला सेग्रिगेशन अँड इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. सेग्रिगेशन आपण ऑलरेडी बघितलं, डायरेक्ट क्रोमोझोमल सेग्रिगेशन आहे, आणि इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. त्यानंतर सेग्रिगेशन अँड क्रॉसिंग ओव्हर, सेग्रिगेशन अँड क्रॉसिंग ओव्हर म्हटलंय. मग क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल आहे, बट इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हटलं की मग डिस्ट्रीब्युशन येतो, आणि डिस्ट्रीब्युशन आफ्टर रिकॉम्बिनेशन आहे. हे कसं होईल, आफ्टर रिकॉम्बिनेशन म्हणजे नॅचरली याच्यामध्ये काय होतं, नॅचरली इन दिस देर इज अँड क्रॉसिंग ओव्हर, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये क्रॉसिंग ओव्हर येऊन जातं. मग सेग्रिगेशन ही होतं अनाफेज मध्ये आणि प्रोफेज मध्ये, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट ही होते. पुढे चला, सेग्रिगेशन, क्रॉसिंग ओव्हर अँड इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, आणि तिन्ही म्हटले. असं सेपरेट घ्यायची गरज नाहीये. सेकंड ऑप्शन मध्ये तुम्हाला सेग्रिगेशन ॲज वेल ॲज इंडिपेंडेंट असॉर्टमेंट त्यांनी दिलेलं आहे. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे इंडिपेंडेंट डिस्ट्रीब्युशन आपण याला म्हणतो. ठीक आहे, इंडिपेंडेंट डिस्ट्रीब्युशन का झालं, बिकॉज ऑफ द क्रॉसिंग ओव्हर, आणि बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हरच परत सेग्रिगेशनही या ठिकाणी झालेलं आहे. हे वेगवेगळ्या कंडिशन मध्ये घेण्यापेक्षा आपण सरळ याचा आन्सर काढू शकतो. पण ठीक आहे, जर तुम्हाला ऑप्शनमध्ये सगळे एकत्रित दिलेले असेल तर तुम्हाला आन्सर काय घ्यावं लागेल, आन्सर 4th घ्यावं लागेल. मग याचा आन्सर काय असेल, 4th नंबरचं त्याचं आन्सर असेल. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 2, सॉरी टास्क नंबर 3 हे फायनल टास्क असेल. टास्क नंबर 3 मध्ये तुम्ही मला क्वेश्चन नंबर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर सुरुवात करूया आपण 22 पासून. फायनल टास्क आहे, मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड चूज द करेक्ट ऑप्शन. कॉलम 1 ला कॉलम 2 पासून मॅच करा. ठीक आहे, इनिशिएशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियल सरळ आहे, प्रोफेज. सेंट्रोमेअर स्प्लिट का कुठे होतं, अनाफेज. गॉल्गी कॉम्प्लेक्स अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रिफॉर्म कधी होईल, टेलोफेज नंतर. क्रोमोझोम्स आर मूव्ड टू स्पिंडल इक्वेटर मध्यभागी, कुठे होईल ते, मेटाफेज मध्ये. आन्सर तुम्हाला भेटून गेलं, बरोबर आहे ना. काय होईल मग, A1 हे 3 ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर B3 2 ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर C4 एकाच ठिकाणी. आन्सर काय आहे, 4. ठीक आहे, पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 38. Which of the following is not true for homologous pairs? खालीलपैकी होमोलॉगस पेअर साठी कोणतं ट्रू नाही, म्हणजे चुकीचं आहे असं म्हटलं त्यांनी. होमोलॉगस पेअर तुम्हाला माहित आहे, एक जो आहे तो मेल कडून असतं आणि एक कडून असतं, फिमेल कडून असतं. ठीक आहे, परंतु दोन्हीही स्ट्रक्चरली ॲज वेल ॲज फंक्शनली सिमिलर असतात. मग इथं त्यांनी दिले दे कम फ्रॉम ओनली वन ऑफ द इंडिव्हिज्युअल, चुकला. दे युजली कंटेन स्लाइटली डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम जेनेटिक इन्फॉर्मेशन, असं होईल का, स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ द सेम जेनेटिक इन्फॉर्मेशन. दे सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग मेओसिस, ते एकमेकापासून सेपरेट होतात मेओसिसच्या वेळेस. दे सिनॅप्स ड्युरिंग मेओसिस 1. आणि होमोलॉगस क्रोमोझोम हे काय होतं, मेओसिस 1 झायगोटीन मध्ये, बरोबर ना. झायगोटीन मेओसिस 1 चं प्रोफेज 1 ची फेज आहे, बरोबर ना, प्रो 1 ची फेज आहे. मेओसिस 1 च्या प्रो 1 ची फेज झायगोटीन. आणि झायगोटीन मध्ये काय होतं, देर इज अँड पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, हे या ठिकाणी कन्फर्म होतं, पेअरिंग ऑफ होमोलॉगस
क्रोमोझोम. ठीक आहे. पण सिनॅप्स दॅट इज पेअरिंग ड्युरिंग मेओसिस 1, पण या व्यतिरिक्त थर्ड मध्ये त्यांनी दिले दे सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग मेओसिस 1. मग इथे डायरेक्ट अनाफेज कडे या, आणि अनाफेज मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम काय होतात, एकमेकापासून सेपरेट होतात. आणि जेव्हा पेअर म्हटलंय फॉर होमोलॉगस पेअर, जर पेअर म्हटलं तर ऑलरेडी ही फेज त्यांनी वरती दिलेली आहे, बरोबर. म्हणजे फोर्थ गेला, हा प्रॉब्लेम येतो. हा तुम्ही अचानक डायरेक्ट आन्सर सिलेक्ट करून टाकता आणि मग तिथे नंतर म्हणजे तुम्ही स्वतः निगेटिव्ह मध्ये चालले जातात की मी इथे चुकलो होतो. मग इथं असतं एक एक पॉईंट इथे महत्वाचा आहे लक्षात घेणं. इथं ऑलरेडी त्यांनी स्टेटमेंट मध्ये तुम्हाला फोर्थ दिलेला आहे. मग तुम्हाला आन्सर काढायचा आहे तर त्यांनी काय म्हटले, नॉट ट्रू फॉर होमोलॉगस क्रोमोझोम, जे होमोलॉगस क्रोमोझोम साठी बरोबर नाही. नॉट ट्रू फॉर होमोलॉगस क्रोमोझोम, दे सेग्रिगेट फ्रॉम इच अदर, ट्रू आहे. दे युजली कंटेन स्लाइटली, सॉरी आपण ह्या क्वेश्चनला ट्रूच्या पद्धतीने हँडल करत होतो, बरोबर आहे ना. ते कम फ्रॉम ओनली वन ऑफ द इंडिव्हिज्युअल पॅरेंट, एकाच इंडिव्हिज्युअल पॅरेंट पासून आले आणि हे चुकलंय. दिस इज ए फॉल्स स्टेटमेंट, सरळ सरळ. आणि एवढं सगळं आपल्याला पाहण्याची गरजच नव्हती, कारण ते युजली स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ दी सेम जेनेटिक मटेरियल. जेनेटिक इन्फॉर्मेशन तर सेम असतेच. दे सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग मेओसिस आहेच. दे सिनॅप्स ड्युरिंग मेओसिस 1 हे पण होतं. मग फक्त पहिलं आहे जे चुकीचं आहे, म्हणजे याचा आन्सर काय येईल, 38चं फर्स्ट नंबरचं इथं आन्सर येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढे. 38 नंतर क्वेश्चन नंबर 45 कडे. रीड दी फॉलोइंग स्टेटमेंट, खालीलपैकी स्टेटमेंट रीड करा, वाचा. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट, किती इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ते पाहिजे. मायटोसिस इज युजली रिस्ट्रिक्टेड टू द हॅप्लॉइड सेल ओनली, आणि तुम्हाला माहित आहे मायटोसिस जो आहे तो डिप्लॉइड सेल मध्ये सुद्धा होतो, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे हा स्टेटमेंट काय झाला, रॉंग. इन कॉन्ट्रास्ट टू मायटोसिस, मेओसिस ऑकर्स इन द डिप्लॉइड सेल्स. कन्फर्म आहे, कारण मेओसिस मध्ये रिडक्शन होतं, म्हणजे डिप्लॉइड सेल मध्ये होतं. The growth of multicellular organism is due to mitosis. It is a significance of the mitosis. त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. Meiosis ensures the production of haploid phase. बरोबर. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये गॅमेट फॉर्मेशन साठी गरजेचं आहे. याचा अर्थ हा स्टेटमेंट पण बरोबर आहे. 3 स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे एकच चुकलाय. आन्सर काय येईल, सेकंड. हाऊ मेनी स्टेटमेंट आर इनकरेक्ट, एकच स्टेटमेंट आहे येथे इनकरेक्ट आहे. ठीक आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 46 कडे. लेवल 3 चे एमसीक्यूज असल्या कारणाने थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण अवघड नाही. विच वन इज करेक्ट फॉर G0 फेज, G0 साठी खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे. G0 इज ऑल्सो कॉल्ड एज क्वेश्चन स्टेज, हे आपल्याला माहित आहे, म्हणजे करेक्ट झालं. इन विच फेज सेल सायकल इज स्टॉप, या फेज मध्ये सेल सायकल काय होते, स्टॉप होते. नाही, या सेल मध्ये सेल सायकल ऍक्च्युअली स्टॉप झालेलं नाही, आता काही काळासाठी सेलला काय केलेलं आहे, पाठवलं गेलेलं आहे. काय, मग पाठवलं गेलं म्हणजेच काय आहे, सेल सायकल काही काळासाठी स्टॉप केलं गेलेलं आहे, म्हणजे बरोबर. त्यानंतर G0 सेल्स डू नॉट ग्रो और प्रोलिफरेट बट मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह, बरोबर. हे ग्रो होणार नाही, प्रोलिफरेट होणार नाही, पण ह्या केसमध्ये मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असतं, ज्या काळामध्ये त्याच्यावरती रिपेअरिंग प्रोसेस होते. G0 सेल्स कॅन डिवाइड इन रिस्पॉन्स टू सम स्टिम्युलस, आणि जर समजा ते डिवाइड झाले, त्यांना रिपेअर केलं गेलं रिस्पॉन्स टू सम स्टिम्युलस, म्हणजे सायक्लिन असेल, ठीक आहे, किंवा P53 जीन्स असतील, हे स्टिम्युलाय प्रोव्हाइड करतील, आणि ज्याच्यामुळे ते काय होतील, रिपेअर होऊन अगेन G1 मध्ये एंटर होतील. आणि G1 मध्ये एंटर झालं म्हणजे काय झालं, ते पुढे जाऊन डिवाइड होतील. म्हणजे चारही स्टेटमेंट बरोबर आहे, ऑल आर करेक्ट. ठीक आहे. आन्सर फर्स्ट या ठिकाणी असेल. ठीक आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 57 कडे. थोडे बाकी आहे. Question number 57. See, a mouse cell is treated with the chemical that interferes with the activity of microfilament. आणि मायक्रोफिलामेंटच्या ऍक्टिव्हिटीवरती अफेक्ट करणारे काही टॉक्सिक केमिकल्स असतात. मी मायटोसिसच्या वेळेस तुम्हाला क्लिअरली त्यावेळेस सांगितलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला.
ठीक आहे. मग ए माउस सेल इज ट्रीटेड विथ ए केमिकल दॅट इंटरफेअर्स विथ द ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रोफिलामेंट. आणि मायक्रोफिलामेंट कुठे असतं? इनसाइड दी सायटोप्लाझम, बरोबर असतं. आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन हे मायक्रोफिलामेंटच्या बेसिसवरती होतं. हे आपण ऑलरेडी कुठे बघितलं होतं? हे आपण बघितलं होतं ॲनिमल सेलमध्ये. माऊस म्हटलंय ना आपण, ते स्पेसिफिकली ॲनिमल सेलसाठी म्हटलं होतं. ठीक आहे, इट इज ॲनिमल सेल. आणि इथं माऊस म्हणजे ॲनिमल सेल झालं. मग सायटोप्लाझम डिवाइड होण्यासाठी काम येतं. विच ऑफ द फॉलोइंग विल प्रोबॅबली बी अफेक्टेड द मोस्ट? विच ऑफ द फॉलोइंग विल प्रोबॅबली बी अफेक्टेड द मोस्ट? खालीलपैकी कोणतं यामध्ये अफेक्ट केलं जाईल? सरळ आहे. मी तर तुम्हाला सायटोप्लाझम दिलं म्हणजे काय होईल? फक्त सायटोप्लाझम. स्पिंडल फायबर म्हटलं ते मायक्रोट्युब्यूल आलं आणि इथं देताना त्यांनी काय दिलंय? मायक्रो फिलामेंट दिलेला आहे. ठीक आहे. क्रोमोझोमल डुप्लिकेशन म्हटलं इथेही काय येईल? क्रोमोझोमल डिप्रेशन आहे. मायक्रोफिलामेंट येणार नाही आणि मायक्रोट्युब्यूल पण येणार नाही. पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इथेही येणार नाही. मग आन्सर काय येईल? सेकंड नंबरचा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर 58 नंबरचं क्वेश्चन तुम्ही मला याच्यामध्ये दिलेले आहे प्रॉब्लेम्समध्ये. आपण डायरेक्ट जाऊया. हा, नंबर ऑफ क्रोमोझोम्स. नंबर ऑफ क्रोमोझोम पेअर ॲट इक्वेटर इन मेटाफेज 1 म्हटलंय. मेटाफेज 1 मेओसिसची फेज आहे. मेओसिस 1 ची ध्यानात ठेवा. मग काय झालं? नंबर ऑफ क्रोमोझोम पेअर्स ॲट इक्वेटर इन मेटाफेज 1 ऑफ ए डिप्लॉइड प्लांट सेल N25. पहा, डिप्लॉइड प्लांट सेल म्हटलं इथे N म्हटलं. N म्हणजे हॅप्लॉइड. क्रोमोझोम्स शाल बी. मेटाफेज आहे, अजून डिव्हिजन झालेली नाही. ॲनाफेज झालेलं नाही. मग हॅप्लॉइड कंडिशन जर तुम्हाला 25 भेटलेलं असेल तर मग डिप्लॉइड कंडिशन तुम्हाला काय भेटेल? चला बोला. नंबर ऑफ क्रोमोझोम पेअर ॲट इक्वेटर इन दी मेटाफेज 1 ऑफ ए डिप्लॉइड प्लांट सेल N is equal to 25 क्रोमोझोम शाल बी. ज्याचं हॅप्लॉइड कंडिशन 25 होतं. आता हे मेओसिस 1 आहे आणि इथं क्रोमोझोम पेअर म्हटलंय. मग क्रोमोझोम पेअर कशी असते? इथं N25 दिलेलं आहे, तर N हॅप्लॉइड, हॅप्लॉइड 25 आहे. याचा अर्थ पेअरिंग 25 प्लस 25 चे झालेले आहे. हे एका सेलमध्ये नंतर डिस्ट्रीब्यूट होईल आफ्टर डिव्हिजन आणि हे एका सेलमध्ये नंतर डिस्ट्रीब्यूट होईल आफ्टर डिव्हिजन. पण पेअरिंग असेल, मग आपण पेअरचा विचार केला, टोटल 50 जरी असेल तर पेअर किती झालेत? पेअर हे 25 झाले, म्हणून आन्सर काय येईल? 4th. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. हा, क्वेश्चन नंबर 63 मध्ये तुम्हाला या ठिकाणी फिगर फॉर्मॅटमध्ये दिले. दी फॉलोइंग ग्राफ्स ए अँड बी. हा ए ग्राफ आणि हा बी ग्राफ depicts changes in DNA content during cell cycle. Identify the cell division from A and B. याच्यातून सेल डिव्हिजन आयडेंटिफाय करा. आता तुम्ही इथं पाहू शकता, हे जे आहेत ना हे तुम्हाला रिप्रेझेंट करतो. समजा हा जो आहे ना हा G1 आहे आणि हा काय आहे? G2 आहे. मग इथं काय असेल? मध्ये S फेज असेल. G1 S, त्याच्यानंतर इथं G2 आणि M फेज. आयडेंटिफाय, त्याने काय म्हटलं इथं? त्याला आयडेंटिफाय करा. आता इथं काय झालं? इथं क्रोमोझोम नंबर रिड्यूस झालेला आहे पहा, पण इथं नाही झालं. इथं G1 मध्ये जे नंबर होता तोच G2 मध्ये आणि पुढे M मध्ये जातो. सिमिलर आहे. याचा अर्थ दिस इज मायटोसिस, इक्वेशनल डिव्हिजन. इट इज ट्रान्झिशन इनटू दी, इथं रिडक्शन होतंय मेओसिस. ओके, मग आन्सर ए मायटोसिस आणि बी जे आहे ते मेओसिस. इथं तुम्हाला कन्क्लूड करणं गरजेचं आहे. इथं ऍक्च्युली इथं S प्लस G2 आहे. सॉरी हा, इथं S प्लस G2 आहे. हे थोडंसं इथं चूक केली. ठीक आहे ना. इथं S प्लस G2 आहे आणि ही M फेज आहे. इथे सुद्धा S प्लस G2 आणि ही M फेज. इथं रिडक्शन दाखवले का? यामध्ये रिडक्शन दाखवले, पण इथं सेम ॲज इट इज आहे. जसं G1 मध्ये होतं तसं M मध्ये. याचा अर्थ मायटोसिस. आणि इथं मेओसिस मध्ये रिडक्शन झालंय म्हणजे मेओसिस. बी मध्ये मेओसिस. म्हणून याचा आन्सर काय? 4th नंबरचा आन्सर येईल. आणि लास्ट क्वेश्चन जो तुम्ही मला याच्यामध्ये दिलेला आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 64. In a diploid cell before S phase, quantity of DNA is 20 picogram. After meiosis 1,
what will be the quantity of DNA in each daughter cell. तुम्हाला इथं प्रॉब्लेम काय झाला माहितीये, इथं प्रॉब्लेम पिकोग्राम मुळे झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करत असाल काय प्रकार आहे. तुम्ही युनिट कडे लक्षच देऊ नका, याला काय करा, निग्लेक्ट करा. निग्लेक्टेड, युनिट कडे लक्षच देऊ नका. मग इथं DNA इज 20, ऍक्च्युली ते बेट दिले त्याचं, ठीक आहे 20. मग कुठे होतं, इन अ डिप्लॉइड सेल बिफोर एस फेज, एस फेजच्या बिफोर म्हणजे G1 मध्ये होतं. ओके, मग G2 मध्ये काय होणार आहे, सॉरी एस फेज मध्ये क्वांटिटी ऑफ DNA इज 20 पिकोग्राम. आफ्टर मेयोसिस 1, त्यांनी मेयोसिस 1 म्हटल्या, व्हॉट विल बी द क्वांटिटी ऑफ DNA इन ईच डॉटर सेल. मग G1 मध्ये किती होतं, 20 होतं. एस मध्ये किती झालं असेल, 40 झालं असेल. पण मेयोसिस 1 नंतर रिडक्शन होते, देयर इज अ रिडक्शन. मग रिडक्शन मुळे काय होईल, मग 20 डिवाइड होईल. मग प्रत्येक डॉटर सेल मध्ये किती पिकोग्राम असेल, 20 पिकोग्राम असेल. मग आन्सर काय येईल, सेकंड नंबर आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी टास्क सॉरी लेवल 3 MCQs. या ठिकाणी तुमचे जितके डाऊट्स होते सगळे डाऊट्स मी क्लिअर केलेले आहेत. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन्स निग्लेक्ट केले, त्याचं कारण असं आहे की माझ्या व्हिडिओजमध्ये आणि शीटमध्ये तुम्हाला त्याचे आन्सर्स भेटून जातात आणि खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे त्याला फाइंड आउट करण्यासाठी, म्हणून ते MCQs या ठिकाणी आलेले नसतील. ठीक आहे, मला सर्वांना प्रॉब्लेम समजलेला असेल आणि डाऊट सॉल्व्ह झालेले असतील. जरी काहीही प्रॉब्लेम तुम्हाला असेल किंवा राहिलेले असतील आणि डाऊट सॉल्व्ह होत नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही मला ते क्वेश्चन्स ट्रान्सफर करू शकता माझ्या व्हॉट्सअपवरती. मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिले आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद.